आप लोग सब आंख बंद कर दीजिए। आता आपल्याला डोळे मिटून उजव्या हाताने क्रिया करायची, डाव्या हाताने इच्छा करायची, डावा हात पूर्ण माझ्याकडे असा सर्व वेळ ठेवायचा, पूरी समय मेरे और रहने दीजिए। और राइट हैंड से आपको क्रिया करनी है। उस क्रिया से आपको अपने चक्रों को जागरूक करना है। उसमें से सबसे पहले अपने हृदय पे रखना है, उसके बाद में पेट के ऊपर के हिस्से पे रखना है, नीचे के हिस्से पे रखना है, उसके बाद फिर वापस जा करके हृदय पे जा करके और अपने गर्दन के ऊपर यहाँ बीचों बीच रखना है, इस जगह में, इस कोण में। और उसके बाद ये हाथ सर पे माथे पर ऐसा चौड़ा पकड़ना है, उसके बाद पीछे पकड़ना है, उसके बाद सहस्त्रार पे तालू पर ये तलवार रख करके उसको घुमाना है। कळलं का? मराठीत परत सांगायला पाहिजे, एवढं तर हिंदी सगळ्यांना समजत असेलच। तर आता उजवा हात हृदयावर ठेवायचा आणि डावा हात माझ्याकडे सतत ठेवला पाहिजे, सतत। आणि डोळे मिटून जायचे, उघडायचे नाही डोळे। आता सर्वप्रथम मी आपल्याला जसं म्हटलंय की ज्या आपल्या महाराष्ट्रात संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे आणि ह्या पृथ्वीवर असे अनेक संत साधू झाले, त्यांनी आपलं रक्त ओतलेलं आहे, तेव्हा या पृथ्वी मातेला आधी नमस्कार केला पाहिजे मनामध्ये। आणि ही मूलाधाराचं स्थान आहे, जिथे कुंडलिनी बसलेली आहे, त्रिकोणाकार असती, हे ह्या पृथ्वी तत्वामुळे बनलेलं आहे। म्हणून सर्वप्रथम पृथ्वीला नमस्कार करा। तिचे उपकार अनंत आहे, म्हणून ह्या पृथ्वीला नमस्कार करून आपण आता अपने डोळे मिटून घ्यावे। इस पृथ्वी को नमस्कार करके आप अपनी आंख बंद कर दीजिए, क्योंकि यही पृथ्वी से, तत्व से हमारा त्रिकोणाकार अस्थि जो कि कुंडलिनी का घर है वो बना हुआ है। मूलाधार और मूलाधार चक्र दो चीजें, मूलाधार से नीचे मूलाधार चक्र है, जिसपे श्री गणेश बैठे हुए हैं, और गौरी स्वरूप कुंडलिनी जो है वो त्रिकोणाकार अस्थि में बैठी है, क्योंकि वो अभी कुमारी है, उसका विवाह हो चुका पर वो कुमारी है, उसे शिव से मिलना है, इसलिए वो वहाँ बैठी हुई है। और उसने अपने गणेश बना करके और रख दिए हैं कि जिससे कि वो उसकी लज्जा की रक्षा करे। अब आंख आप बंद कर, डोळे मिटा। इस वक्त हृदय पे हाथ रखे आप एक फिर मुझसे सवाल आज फिर से पूछे, माँ क्या मैं आत्मा हूँ? क्योंकि हृदय में आपका आत्मा होता है। माँ क्या मैं आत्मा हूँ? आपल्या हृदयावर हात ठेवून परत आज मला प्रश्न करा, श्री माताजी मी आत्मा आहे का? तीनदा प्रश्न विचारा। कारण हा प्रश्न आपण एका कॉम्प्युटरला विचारतो आणि तुम्ही कॉम्प्युटर आहात, तुमचा कॉम्प्युटर चालू करण्यासाठी हा प्रश्न विचारायचा आहे। हा काय आता हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरायचा। ये राइट हैंड पेट के ऊपर के हिस्से में दबाकर रखा जाए, लेफ्ट साइड। ये चक्र गुरु तत्व का, आज सारे गुरुओं की बातें की है, उनको वंदन कर, हमें अपना गुरु तत्व जगाना है। इसलिए इस जगह आपको सवाल पूछना है जो कि पहले सवाल ही के साथ जुड़ा हुआ है, क्योंकि अगर आप आत्मा है तो आप अपने गुरु भी हैं। इसलिए पूछिए कि माँ क्या मैं अपना स्वयं का गुरु हूँ? उन सब गुरुओं को वंदन करते हूँ, उन सदगुरुओं को वंदन करते हूँ। क्या मैं अपना स्वयं का गुरु हूँ? पोटावर वरच्या बाजूला डावीकडे उजवा हात दाबून धरायचा, त्या ठिकाणी आपले गुरुचे स्थान आहे। सर्व गुरुंना, सद्गुरूंना नमस्कार करून असा प्रश्न विचारायचा की जर मी आत्मा आहे तर मी माझा गुरु आहे का? तुमचा आत्माच तुमचा गुरु आहे, म्हणून असा प्रश्न विचारायचा, श्री माताजी मी
माझा गुरु आहे का? तीनदा हा प्रश्न विचारा. चांगलं झाला, जमलाय, जमवायची आज कुठे जमली पाहिजे. ये हाथ आप पेट के नीचे के हिस्से में लेफ्ट हैंड साइड पर रखें, राइट हैंड, और लेफ्ट हैंड हमारी ओर ही बनावे. अब इस जगह दबा करके आप जानिए कि यहाँ पर स्वादिष्टान चक्र का वो हिस्सा है जिससे परमेश्वरी कार्य होता है. इसलिए यहाँ शुद्ध विद्या है. तो आप कृपया पूछें. पूछने से भी आपको ये कहना होगा कि माँ मुझे शुद्ध विद्या चाहिए, मैं शुद्ध विद्या चाहता हूँ. मेरे नस नस में, मेरे रग रग में, मेरे सारे शरीर में शुद्ध विद्या का ज्ञान चमक जाना चाहिए. त्या ठिकाणी शुद्ध विद्येचं स्थान आहे. हे स्वादिष्टान चक्रामध्ये कार्यान्वित आहे. ही शुद्ध विद्या आपल्या सर्व शरीरामध्ये कार्यान्वित असते. त्याचं ज्ञान हे माझ्या सर्व नसानसातून व्हायला पाहिजे. म्हणून आपण मला असं सांगितलं पाहिजे की आपल्याला शुद्ध विद्या पाहिजे. कारण मी आपल्याला जबरदस्ती करू शकत नाही. मी काल सांगितलं, परवा सांगितलं. तेव्हा आपण म्हणायला पाहिजे की माताजी मला शुद्ध विद्या द्या. मैं आप पे जबरदस्ती नहीं कर सकती, इसलिए मैं कहती हूँ आप कहिए कि माँ हमें शुद्ध विद्या दीजिए. यही कहना 6 बार होना चाहिए. आता असं 6दा म्हटलं पाहिजे कारण इथे 6 कळ्या आहेत. आता तुमची शुद्ध इच्छा पुढे आली तर गुरुचक्रावरती हात ठेवायचा. डाव्या बाजूला ओठावर, वरच्या बाजूला आपली बोटं रोवून धरायची. हे गुरुचं तत्व आहे. आता इथे तुमची सुरुवात झाली. आता इथे पूर्ण आस्थेने आणि विश्वासाने म्हणायचं, माताजी मी माझा स्वतःचा गुरु आहे, मी स्वयंचाच गुरु आहे, असं 10दा म्हणा. अब आप अपना हाथ पेट के ऊपर के हिस्से में लेफ्ट साइड में रखें, दबा, और इस जगह अब पहली आपकी शुरुआत जब पूरी आस्था के साथ, श्रद्धा के साथ आपको कहना होगा, माँ मैं स्वयं का गुरु हूँ. 10 मरतबा आप ये कहिए.
असा उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. राइट हैंड अपने हृदय पे रखें. यहाँ आपके आत्मा का वास है. अब यहाँ पूरी शक्ति के साथ कहिए, माँ मैं आत्मा हूँ. पूर्ण विश्वास के साथ उजवा हात हृदयावर ठेवला आहे. इथे पूर्ण शक्तीने असं म्हणायचं, ईश्वरी माताजी मी आत्मा आहे. बारादा म्हणा, 12 मर्तबा कहिए, 12 मर्तबा. कोणी मंत्र वगैरे म्हणू नये. मंत्र कधी म्हणायचे, कुठे म्हणायचे, त्याचं एक शास्त्र आहे, ते मी नंतर सांगेन. कोणीही मंत्र म्हणू नये. सगळी मंत्रसिद्धी तुम्हाला देणार आहे. हा आम साक्षात साक्षात सर्वशक्ती, साक्षात सर्वशक्ती. अब ये हाथ आपके गर्दन पे रखिए, जहाँ पर कि आपका कंधा और गर्दन एक त्रिकोण बनाता है. उस जगह आप दबा के रखिए और सर को जरा पीछे की ओर छोड़े, आकाश में थोड़ा, ज्यादा नहीं. जोर से पकड़ो, लेफ्ट हैंड हवा से पकड़ो. अब यहाँ पर कोई भी तरह की ग्लानि की भावना अगर हमारे अंदर हो, उसे छोड़, शुद्ध इच्छा इसे छुड़वा दे, पूरी तरह से छुड़वा दे. यहाँ पर आपको कहना है कि माँ मैंने कोई दोष नहीं किया, मैं दोषी नहीं हूं, आई एम नॉट गिल्टी. त्या ठिकाणी असा हात ठेवून, आई मी कोणताही दोष केलेला नाही, मी कोणतीही चूक केलेली नाही, आय एम नॉट गिल्टी असं म्हणायचं. सगळे अपराध विपराध जे आहेत ते आई पोटात घेणारच. तेव्हा तुम्ही मला सांगू नका ते काय ते, मला समजतात. परमेश्वर जो है, मैंने आपसे बताया था, वो प्रेम का सागर, कृपा का, दया का सागर तो है ही, लेकिन सबसे अधिक वो क्षमा का सागर है. वो इतने प्रभावशाली है कि उनके प्रभाव के आगे हमारी कोई भी गलती रुक नहीं सकती. इसलिए आप कहिए कि मेरा कोई भी दोष नहीं. गर्दन ऊपर कर ले. और एक और अगर बात आप कहें, ये 16 मर्तबा कहने के बाद या उसी के साथ कि मैं विराट का अंग प्रत्यंग हूं. मैं अकबर का एक अंग प्रत्यंग हूं. उस सत्य काल का मैं अंग प्रत्यंग हूं. 16 मर्तबा आप कहिए कि मैं कोई दोषी नहीं, मैंने कोई गलती नहीं की, मैं तो उस महानता का एक अंग प्रत्यंग हूं. असा हात ठेव 16दा असं म्हणायचं की मी कोणताही दोष केलेला नाही, मी कोणतीही चूक केलेली नाही, मी तर
त्या विराटाचा एक अंग प्रत्यंग असं 16दा म्हणा. मान थोडी वर. आता सगळं सुटून आलं. आता हा उजवा हात कपाळावर असा आडवा ठेवायचा. थोडस कपाळ धरून द्यायचं. राइट हैंड अपना अपने कपाल पर, माथे पर आड़ा रख के और माथे को थोड़ा पकड़ ले. जैसे सर में दर्द होता है तो हम किस तरह से पकड़ लेते हैं. और ऐसा हाथ रख करके स्वच्छ हृदय से सबको क्षमा कर. स्वच्छ हृदय से सबको क्षमा कर. और ऐसा कहे की माँ मैंने सबको क्षमा कर. असा हात ठेवून स्वच्छ हृदयाने सर्वांना क्षमा करू नका. आणि असं म्हणा की आई मी सगळ्यांना क्षमा की. आप जब क्षमा नहीं करते हैं तो परमात्मा भी आपको क्यों क्षमा करे. दूसरी बात यह है कि जब आप क्षमा नहीं करते हैं तो आप उन लोगों के हाथों में खेल रहे हैं जिन्होंने आपको दुख दिया. इसलिए आप क्षमा कर दीजिए. तुम्ही जर क्षमा नाही केली तरी काही करत नाही आणि केली तरी काही करत नाही. पण नाही केली तर मात्र ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांच्या त्रासात तुम्ही आहात. तेव्हा मी सगळ्यांना क्षमा केली असं मी स्वच्छ हृदयाने म्हटलं पाहिजे. आता हाथ मागे लिया. इस हाथ को पीछे की ओर ले जाके सर को पकड़ लीजिए. इस जगह मैं बिल्कुल दोषी नहीं हूँ. मैंने कोई दोष नहीं किया है. लेकिन अगर मैंने कोई दोष किया हो तो हे परमात्मा तू मुझे क्षमा कर दे ऐसा कहे. लेकिन फिर बार बार कहती हूँ कि आप लोग अपने दोषों को मत गिनिए. परमात्मा के कृपा को देखिए. कृपा करून त्या ठिकाणी असं म्हटलं पाहिजे की मी जरी काही चुका केल्या असल्या तर तू परमेश्वरा मला क्षमा कर. पण स्वतःबद्दल काही ग्लानी किंवा न्यूनत्वाची भावना आणायची नाही. परत आणून राहिले. हा आता हा हाथ डोक्यावर ठेवायचा. तालू पर ये हाथ रखिए. इस हाथ को इसका तलवा रख के आप दबाइए और जोर से उसको दबाइए. इस जगह आप अपना चित्त ले जाइए. चित्त यहाँ रखिए जहाँ आपका हाथ का तलवा है. डोक्यावर टाळू ठिकाणी आपला टाळू स्थानी आपला हात ठेवून फिरवायचा, दाबून धरायचा आणि ह्या ठिकाणी चित्त ठेवायचं. इथे 7दा तुम्हाला असं म्हणावं लागेल की माताजी मला आत्मसाक्षात्कार द्या. मी जबरदस्ती करू शकत नाही म्हणून तुम्हाला मागायला पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे. तुम्ही ती मागणी केली पाहिजे. 7दा म्हणा. यहाँ पर हाथ रखे आप 7 मर्तबा ये कहिए कि माँ मुझे आत्म साक्षात्कार चाहिए, मुझे कृपया दीजिए. 7 मर्तबा कहिए क्योंकि मैं आप पे जबरदस्ती नहीं कर सकती. अगर आप नहीं चाहेंगे तो मैं जबरदस्ती नहीं कर सकती. इसलिए आप कृपया नम्रता पूर्वक की बात कहें.
अब ये राइट हैंड आप धीरे से आंख बगैर खोले हुए जमीन पर रख दें और जो लोग जमीन पर नहीं बैठे वो आकाश की ओर कर दें। अब लेफ्ट हैंड को आप अपने सर पे एक 4-5 अंगुल ऊपर रख के देखिए। आता हा उजवा हात जमिनीवर ठेवायचा आणि जे लोक खुर्चीवर बसले त्यांनी हा हात आकाशाकडे करायचा आणि डावा हात डोक्यावर ठेवून 4-5 बोट वर धरून बघायचं थंड वारा येतोय का, आतून थंड येतंय का, गरम येत असलं तर थोडा वेळ थांबा। आता उजवा हात माझ्याकडे करा, माझ्याकडे उजवा हात होता, डोळे उघडा हळूहळू। आता हात डोक्यावर ठेवून बघा गरम येत आहे का थंड येत आहे। हात असा फिरवून बघताय वर असा साईडला, वरती खाली असा बघा गार येते की नाही। ते चित्त ठेवायचं, शुद्ध इच्छा इथे आणायची ती आली। आता थोडं हलकं सुरू झालेलं आहे, जोरात शुद्ध इच्छा यायला पाहिजे, साक्षात कुंडलिनी इच्छा आलेली आहे। आता दुसरा हात बघा, विचार करू नका, विचाराने होत नाही, कोणाला होईल कोणाला नाही होणार त्याचा हे नाही। हा आता दोन्ही हात वर करायचे आणि प्रश्न करायचा, ही ऋतंभरा प्रज्ञा आहे का, ही ब्रह्मशक्ती आहे का। अब प्रश्न पूछिए, यही ऋतंभरा प्रज्ञा है, यही ब्रह्मशक्ति है, यही परमात्मा का प्यार है। आता हात खाली करून बघा हातात येत आहे का, हातात खाली बघा, हाथ नीचे करके देखिए हाथ में आ रहा है कि। अब एक और चीज आपको सिखाना है आज कि अपनी कुंडलिनी का जो प्रकाश है उसको हमें बंधन देना। ये बंधन आप सीख लीजिए, सब लोग इस बंधन को ले लें आज, जिससे कुंडलिनी स्थापित हो जाए। ये तो आपको दिखाएंगे दामले साहब, आप देखिए कि ये हाथ इस तरह से हमारे और रखा जाए जैसे था, जैसे आप बैठे वैसे, और राइट हैंड को इधर ला करके और अपने सर पे से इधर लाना है, ये एक बंधन होता है। पे से इधर लाना है, ये एक बंधन होता है। आता डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात इकडे करून उजव्या हाताने असा आपल्या डोक्यावरून त्याचा जो प्रकाश आहे, कुंडलिनीच्या प्रकाशाला बंधन द्यायचं आहे। हे कवच आहे, आईचं कवच आहे, हे साधता द्यायचं। ते कसं द्यायचं ते आता मी दाखवलंय, ते आता आपण सुरू करूया। सगळ्यांनी करायचं, त्याला बंधन द्यायचं आहे। हे कवच आहे, आईचं कवच आहे, हे साधता द्यायचं। ते कसं द्यायचं ते आता मी दाखवलंय, ते आता आपण सुरू करूया। सुरू करा, सगळ्यांनी करायचं म्हणजे आज कुंडलिनी जमणार। डोक्यावर न घ्या आणि आणून खाली सोडायचं। एक, परत 2, परत 3, डोक्यावर न घ्यायचं, व्यवस्थित पूर्ण चित्त वरती ठेवायचं। 4, 5, 6 आणि 7 ही झाली आरती आपल्या कुंडलिनीची। आता कुंडलिनी परत चढवा। कशी चढवायची, इथे कुंडलिनी आहे जवळजवळ, इथे ठेवायचा, असा सरळ बसायचं। उजवा हात त्याच्याकडे असा फिरवायचा, कुणी उलटे फिरवतात तसा नाही, असा क्लॉकवाइज। डावा हात असा ठेवायचा। लेफ्ट हैंड को कुंडलिनी के आगे रखने का। अपनी कुंडलिनी आपको जागरूक करना आनी चाहिए और बढ़ाना आना चाहिए, और अपना राइट हैंड जो है उसके आगे इस तरह से घुमाना चाहिए जैसे कि घड़ी के कांटे घूमते हैं, और धीरे धीरे ये लेफ्ट हैंड को ऊपर लाना है। अब शुरू करिए।
राइट हैंड से लेफ्ट हैंड को सीधे खींचते हुए उस पे वलय घुमाते हुए अपने हाथ आप सर पे ले जाइए और गर्दन पीछे छोड़ के और एक जोर से उसको घुमा करके एक गांठ दे। फिर से परत। आता हात उजवा हात घड्याळाच्या काट्यासारखा फिरवत फिरवत सुरू करा. न्यायचा वर असा नेऊन मान मागे अशी टाकायची हलकी. आणखी हात हलके करून एक अशा फिरवून आणि त्याला अशी गाठ द्यायची. ती कुंडलीने बांधली तुम्ही दोनदा. तिसऱ्यांदा तीनदा बांधायची पद्धत आहे बघा. आता परत किती लवकर उठले. आता हात वर परत एक ही दोन तीन गाठ बांधायची आणि ही तीन. आता बघा हातात केवढ्या जोरात येत आहे. एकदम निर्विचारिता आली. निर्विचार समाधी स्थापित झालेली. माझ्याकडे विचार न करता बघा. जब तक आप में निर्विचारिता आ गई, मेरे और विचार न करते हुए देखें क्या बनता है. क्या एकदम शांत हल्के हो जाए. पा गया. जन्म जन्म की पूंजी पाए. आप सबको मेरा नमस्कार. आप सबको मेरा नमस्कार. जिन लोगों के हाथ में ठंडक आई या सर में ठंडक आई, सब लोग हाथ ऊपर करें. हो गए इतने सारे हमारे बच्चे. आता माझ्या पायावर डोकं मारायचं नाही बरं का.